ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील तलावांवर बोटिंग सुविधा उपलब्ध असताना सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत। गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोटिंग करताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। ठाणे शहरात 35 तलाव आहेत। यापैकी मासुंदा तलाव, उपवन तलाव आणि आंबे घोसाळे तलाव या प्रमुख ठिकाणी बोटिंग सुविधा उपलब्ध आहे। मासुंदा तलावावर 35 पॅडल बोट आणि 2 मशीन बोट, उपवन तलावावर 16 पॅडल बोट आणि 1 मशीन बोट तसेच आंबे घोसाळे तलावावर 4 पॅडल बोट आणि 1 मशीन बोट उपलब्ध आहे। महापालिका प्रशासनाने बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षा उपाय योजलेले असून प्रत्येक नागरिकाला सेफ्टी जॅकेट परिधान करणे अनिवार्य केले आहे। यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे आणि सेफ्टी उपकरणे जसे की बुयॉज, रिंग आणि रोप यांचा वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 तलावांची पाहणी करून सर्व उपाययोजनांची समीक्षा केली आहे। यावेळी बोटिंग संदर्भात हलगर्जीपणा टाळण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना महापालिकेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। बोटिंगच्या सुरक्षिततेसाठी ज्या नागरिकांना सेफ्टी जॅकेट न वापरण्याचा विरोध असेल त्यांना बोटिंग करण्यास परवानगी न दिली जाईल। इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम, रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला। तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी। त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू, काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता। आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत। मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम।